तुझ्या हातची प्यादी आम्ही खेळ तुझा हा सगळा तुझ्या कृपेने मांडला मी संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा तोडून पाश मायेचे घेऊन श्वास मोकळा सानुल्या घरट्यातला संसार माझा वेगळा संसार माझा वेगळा। माझ्या नवऱ्याने आणि माझ्या सासूने मला इतकं छळलंय की आता मला ना काही दिवस बेपत्ता व्हायचंय आणि त्यांना घाबरवून सोडायचंय। माझ्या एकुलते एक बायकोला नादी लावले तुम्ही। तुमच्यावर केस करून खडी फोडायला पाठवी ना। बघितलं सोनाली, मी म्हटलं होतं ना तुझा नवरा इथे येऊन तमाशा करेल म्हणून। अहो आता मला काय माहिती की हे बाथरूम मधून असेच बाहेर येतील। पॅरिसच्या संबंधी प्रश्नांचा भडीमार केला नाहीत माझ्यावर। आता ज्या प्रश्नांची उत्तरं मला मिळणारच नाहीयेत ते प्रश्न तरी कशाला विचारू तुला मी। म्हणजे आता पॅरिसच्या टूर मधून माझी सुटका झाली म्हणायची। रुजुता, बरं झालं तू मला फोन केलास। तुला मला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे। मी त्याचीच वाट बघते मम्मी। हॅलो 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 मम्मी। काय ग, कोणाचा फोन होता? रॉंग नंबर। रॉंग नंबर? एवढ्या घाईघाईने फोन का ठेवला? मग काय सावकाश ठेवू आणि कानाला लावूनच ठेवायचा असतो का रॉंग नंबर असलेल्या माणसाचा फोन? आणि त्याच्याशी काय बोलायचं? हॅलो, तुमचा की नाही रॉंग नंबर लागलेला आहे। मी आराधना घाटगे बोलतेय, तुम्हाला माझ्याशी बोलायला आवडेल का? असं बोलायचं असतं का त्याच्याशी? रॉंग नंबर म्हणून आपटला मी तो। रॉंग नंबर म्हटल्याचं मला ऐकू नाही आलं। तुम्हाला ऐकू जाईल अशा आवाजात नाही बोलले मी। असं होय, ठीक आहे, आता हळू आवाजात बोलीस तरी चालेल। हा, कंटिन्यू। हाँ बोल ग। कुणाचा फोन? एक मिनिट हा जरा, मम्मीचा फोन आहे। तू जरा बघतेस का? जेडी येईल तेवढ्यात, नाही तर मी तोपर्यंत बोलून घेते। हा ठीक आहे। हा बोल मम्मी, तू काहीतरी सांगणार होतीस ना? अगं काय सांगणार? मी जेव्हा जेव्हा तुला फोन करते ना तेव्हा तेव्हा काहीतरी टेन्शनच देते। असा कित्येक महिन्यांचा अनुभव आहे माझा। मग आता या वेळेला कसलं टेन्शन देणार आहेस तुम्हाला? काल तुझा तो बॉस, काय नाव आहे त्याचं? हा, बीडी। बीडी नाही ग, जेडी। तोच तो काल आला होता यांना भेटायला। हो मला कळलं ते। कशासाठी आला होता तो? त्या डिटेल्स मला काही माहिती नाहीयेत, पण लक्षात ठेव, तुझ्या आणि सिद्धेशच्या विरुद्ध आणखी एक कारस्थान शिजतंय आणि ते कारस्थान कोण करते हे तुला वेगळं सांगायची गरज नाहीये बेटा। अच्छा, म्हणजे डॅडी अजूनही सिद्धेश्वर डूक धरून आहे? हो, आणि यावेळेस त्यांनी तुझ्या बॉसची हात मिळवणी केलेली दिसते। मिळवू देत, बॉसची हात मिळवणी करू देत, नाही तर आणखीन कोणाशीही करू देत। माझ्या संसारावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही। किंबहुना ह्या असल्या संकटांमधूनच आम्ही तावून सुलाखून बाहेर पडणार आहोत। त्यामुळे तू अजिबात काहीही काळजी करू नकोस। पण एक बरं केलंस की मला सांगितलंस,
थँक्यू व्हेरी मच. रुजुता, काय ग हे तुझ्या नशिबात लिहून ठेवलंय? तुला सुखाने जगताच येऊ नये का? निश्चिंत मनाने संसार करणं हे तुझ्या नशिबातच नाहीये का ग? कुठून हे दुर्भाग्य घेऊन आलीस? कुठल्या जन्मीचं पाप भोगतेस तू? मम्मी प्लीज, हे असलं काहीतरी फालतू बोलू नकोस ना तू. कुठल्या जन्मीचं पाप वगैरे काय आहे हे? ह्या असल्या गोष्टींवरती माझा अजिबात विश्वास नाहीये, माहितीये ना तुला. अगं हे असं चालायचंच. 4 चौघांसारखं आयुष्य जगणाऱ्यांच्या आयुष्यात फारशा समस्या येत नाहीत. आणि ज्यांना काहीतरी वेगळं करायचं असतं ना, त्यांना अशा संकटांना सामोरं जावंच लागतं. तू काही काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. बरं ठेवू मी आता फोन. बाय, काळजी घे. तो मोबाईल मला हवा. कशाला? मला मोबाईल हवा आहे. अहो पण कशाला? मला मोबाईल बघायचा आहे. मला मोबाईल दे मला. तू मला मोबाईल दे. मला मोबाईल हवा आहे. तू दे ना. बंडलबाज मुलगी आहे ही आशा. कुणी आलं नव्हतं मला भेटायला. डोकं बिकं फिरलंय का हिचं? काय ग, काय झालं? तू काय एवढी सिरियस? नाही, काही नाही. जेडी, आज मला लवकर घरी जायचंय. बाय. बाय? माझी परमिशन न घेताच? कारण मला माहितीये तुम्ही मला परमिशन देणार म्हणून. आणि तुमची परमिशन हल्ली मी गृहीतच धरते. बाय. हॅलो. लवकरच काहीतरी हालचाल करायला हवी. आपल्या मीटिंगची बातमी तिकडे पोचलेली दिसते. ठीक आहे. संसार माझा वेगळा. काय बघताय? कुणाची तरी वाट बघतोय. कोणी ग्रह येणार आहे का भेटायला? ग्रह नाही, तारा येणार आहे. तारा की तारका? तारका नाही गे, तारा म्हणजे स्टार. अण्णा, आई. सिद्धेश, तू अचानक? अगं अण्णांनी बोलावून घेतलं. तू आधी बैस. ये बैस बैस. काय हो, तुम्ही याला बोलवून घेतलं? कशाला? आता आमच्या बोलण्यावरून कळेलच तुला याला कशाला बोलवलं ते. पण उभी राहून तू बघत काय राहिली आहे? त्याच्यासाठी काही चहा वगैरे काही खायला वगैरे करशील की नाही? तो या वेळेला चहा घेत नाही, माहितीये मला. घेतोस ना? हा, हो. नाही आई, घेईन ना, घेईन. तुझ्या हातचा चहा बरेच दिवसात प्यालो नाहीये ना. हा, घेतो तो. हा, बोला अण्णा. सिद्धेश, तुझ्या बिझनेस प्रपोजलचं काय झालं? बँकांना प्रोजेक्ट सबमिट केलंय, पण फारसा फायनान्स मिळेल असं वाटत नाही. का रे? ते काय विचारू नका. हल्ली आपल्या बँकांना लोकांना बिझनेस करता फायनान्स करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस कसा वाढेल याची चिंता जास्त असते. हजारो प्रकारचे पेपर्स मागत असतात. इन्कम टॅक्स रिटर्न्स द्या, तुमच्या कंपनीचं नाव सांगा,
कंपनीचा सर्व्हिस टॅक्स नंबर द्या, कंपनी किती वर्ष जुनी आहे याचा पुरावा द्या, बिझनेस किती वर्ष करतात याचा पुरावा द्या. इतक्या भानगडी असतात ना या बँकांच्या की नको तो फायनान्स असं होऊन जातं. अरे त्यांचंही बरोबर आहे. लोक त्यांचे पैसे बुडवतात, त्यामुळे त्यांना ही सावधगिरी बाळगावीच लागते. आय नो, पण बुडवणारे लोक पैसे बुडवून गेलेले असतात आणि जे प्रामाणिकपणे बिझनेस करायला बघतात त्यांच्या मार्गात केवढ्या अडचणी निर्माण करून ठेवतात या बँका. तुम्हाला मी खरं सांगतो, बँकांनी जरा नवीन लोकांच्या धडाडीला उत्तेजन दिलं ना तर आपला देश झपाट्याने पुढे जाईल. हे नक्की होईल रे. पण मला सांग, तुर्तास तुला किती पैशांची गरज आहे? खूप हवे तो अण्णा, खूप. एखादा छोटासा प्रोजेक्ट करायचं तरी म्हटलं तरी 25 ते 30 लाखाचं भांडवल लागणार. म्हणजे नोकर चाकरांचा पुढल्या 1-2 वर्षाचा पगार, मेंटेनन्स हे सगळं कॅल्क्युलेट करून साधारण 50-1 लाखाची गरज आहे. म्हणजे 50-1 लाखाचाच प्रश्न आहे ना? म्हणजे अरे आपली कोकणातली जमीन आहे ना, ती आता लिटिगेशन मधून मुक्त झाली आहे. आजच मला लेटर आलंय की आपण सर्वस्वी त्या जमिनीचे मालक झाले आहोत. अरे वा अण्णा, कॉंग्रॅच्युलेशन. बघ, ती जमीन आहे ना, ती हायवेला टच आहे, त्यामुळे त्या जमिनीची किमान 1.5 कोटी तरी किंमत येईल. तुला जर खरोखर पैशांची गरज असेल, बिझनेससाठी पैसे हवे असतील, तर ती जमीन मी विकायला तयार आहे. काय बडबडताय तुम्ही? वडिलोपार्जित जमीन विकायला निघालात का? तर याला बँका फायनान्स देत आहेत म्हणून? अगं माझा ऐकून तर घे. त्याला जर बिझनेससाठी काही मदत हवी असेल तर आपली काय हरकत आहे? हरकत आहे, माझी हरकत आहे. त्याला नवीन बिझनेस करायचा आहे ना, मग ह्या आपली जमीन विकून कशाला? हे बघा, त्याला बिझनेस करायचा आहे ना, तर त्याला त्याचा फायनान्स निर्माण करू दे ना. आई शांत हो, प्लीज शांत हो. हे बघ बाबा, तुला जो काही बिझनेस करायचा आहे ना, तो तुझ्या हिमतीवर कर. हे आमचं सगळं जे काय आहे ना, ते विकायला लावून आम्हाला देशोधडीला लावू नकोस. ओ माय गॉड, आई तू काय बडबडतेस? मी काय इतका बेजबाबदार आहे का की तुम्हा दोघांना देशोधडीला लावून स्वतःचा बिझनेस थाटेन? अण्णा, तुम्ही हा विचार डोक्यातनं काढून टाका. मला नकोय ती जमीन, आणि त्या जमिनीवरनं उभा राहणारा फायनान्सही मला नकोय. अरे सिद्धेश, असं बोलू नको. शेवटी हे सर्व तुझंच आहे. हो, पण आपण गेल्यानंतर नाहीतर ती जमीन विकून टाकेल आणि परत हे घर सुद्धा विकायला निघेल. अगं असं काय बोलतेस तू आई? तुम्हाला तुझा सावत्र मुलगा समजतेस का? प्रश्न तो नाहीये. कोकणातली जागा लिटिगेशन मधून मुक्त झाल्यामुळे आम्ही म्हातारपणी कुठे राहायचं हा प्रश्न सुटलेला आहे. आता ती जागाही विकून टाकली तर मग आम्ही कुठे जायचं? माझं तर उलट म्हणणं आहे, हे बिझनेसचं वगैरे खूळ आहे ना, ते डोक्यातून काढून टाक. गावी जाऊन राहा. त्या जागेवर शेती-बिती केलीस ना, तर तुझा उपजीविकेचा प्रश्नही सुटेल. अगं आई, उपजीविकेचा प्रश्न नाहीये माझ्या पुढे. माझ्या पुढे भवितव्य घडवण्याचा प्रश्न आहे. तुला भवितव्यच घडवायचंय ना, तर मग ते स्वतःच्या हिमतीवर घडव. आमच्याकडून कसलीही अपेक्षा ठेवू नकोस. अगं आई, मी कुठे अपेक्षा ठेवतोय? अण्णांचं प्रपोजल आहे हे. तुझ्या अण्णांना काही कळतं का? जग कधी बघितलेलं नाही त्यांनी. अरे मुलं स्वतःच्या स्वार्थासाठी आई बापांचा वापर करून घेतात. स्वतःचा स्वार्थ साधला की रस्त्यावर फेकून देतात, नाहीतर पाठवून देतात वृद्धाश्रमात. हे का त्यांनी बघितलं नाही का? हो हो हो, किती बोलशील. अगं जणू काय मी ती जमीन विकलीच आहे असं बोलतेस तू. तसा विचारही करू नका. हे काय म्हणतात ना, पुण्यातलं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. अगं आता बस झालं. तो बिचारा आलाय, त्याला जरा 2 घास खाऊ तर दे.
नाही नाही नको अण्णा. थँक्यू सो मच. माझी भूक मिटली आता. मी चाललो. अरे घ्या, हा चालला डोक्यात राग घालून. जरा काही बोललं का निघाला तणतण. नाही गाई, रुजुता तिकडे संभ्रमात पडली असेल की मी कुठे गेलो. तिला माहित नाही मी इथे पनवेलला येणार आहे ते. तिचा फोन बंद होता. ती तिकडे घरी वाट बघत असेल. मी निघतो अण्णा. अण्णा थँक्यू सो मच. तुमचं माझ्यावर जे प्रेम आहे त्याला तोड नाही. थँक्यू. येतोय. संसार माझा वेगळा. काय रे सिद्धेश, दिवसभर कुठे होतास तू? पनवेलला गेलो होतो. पनवेलला? कशाला? म्हणजे दिवसभर नव्हतो तिकडे. येण्या जाण्यामध्ये जास्त वेळ गेला. हल्ली इतकं ट्रॅफिक असतं ना. पनवेलला अचानक? नाही म्हणजे आई अण्णांची तब्येत ठीक आहे ना? हो हो बरी आहे. ऍक्च्युली अण्णांनीच बोलावून घेतलं होतं. कशासाठी? बिझनेस करता फायनान्स मी देतो म्हणाले. काय सांगतोस काय? हो. अण्णा फायनान्स करणार बिझनेस करता? गावची जमीन विकून. नाही हा सिद्धेश, गावची जमीन विकून वगैरे बिझनेस करता फायनान्स नको. आपण असलं काहीही करायचं नाहीये. अरे तू तर असं म्हणतेस जणू काय मी हो म्हणून आलो. मुळात अण्णांचं हे एक सजेशन होतं जे माझ्या आधी आईनेच धुडकावून लावलं. बरं झालं. मला आधी विचारायचंच तरी ना. मी तुला साफ नाही जायचं म्हणून सांगितलं असतं. आपल्याला काहीच गरज नाही असं काहीतरी विकून वगैरे फायनान्स उभा करण्याची. बँकेने फायनान्स दिला तर ठीक आहे, नाही तर पुढचं पुढे बघू ना काय करायचं ते. काय करायचं म्हणजे काय? नोकरीच करायची. आपल्या नशिबात ना नोकरीशिवाय दुसरं काही लिहिलेलं दिसत नाही. हे बघ सिद्धेश, तशीच वेळ आली ना तर करायची नोकरी. त्यात काय एवढं मोठंसं. आणि तुला नसेल ना करायची तर नको करूस. मी करेन नोकरी. म्हणजे तुला वेळही मिळेल. तू तुझे प्रयत्न चालू ठेव. प्रयत्न फुकट जात नाहीत. थांब बघते मी. तो बजरंग आला असेल. मी आले. सोनाली ये. सॉरी. तुला ये तरी कसं म्हणू ग? कारण तुझ्या मागे लगेच आणखीन एक व्यक्ती येते ना. आलोय आलोय. मैं अभी आलोय. आता काय तुमचं काम आहे इथे? हे बघा, मला तुमच्याशी अजिबात वाद घालायचा नाहीये. मला शांतपणे जेवू द्या. मी खूप थकलोय. हो सॉरी सॉरी. आम्ही सॉरी म्हणायलाच आलो आहोत. कशाबद्दल? सकाळी आम्ही जो गोंधळ केला त्याबद्दल आम्हाला नंतर खूप वाईट वाटलं. मी ह्यांना सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला की मी इथे का आले होते ते. सगळं सांगितलंस तू? हो, मी ह्यांना सांगितलं की तुम्ही जर माझ्याशी नीट वागला नाहीत ना तर मी घर सोडून निघून जाईन. आणि कुठल्या तरी हॉटेलमध्ये जाऊन राहील. सोनाली अगं काय बोलतेस तू हे? अगं खरं तेच सांगते मी. हेच तुम्हा दोघांबरोबर बोलायला मी आले होते. मी यांना सांगितलं पण होतं की सध्या कोणाशी बोलू नका.
पण या माणसाने तमाशाच केला घरी. ए या माणसानी काय मला काय नाव आहे का नाही? सॉरी, पवारांनी खूप तमाशा केला घरी, म्हणून सगळं सांगावं लागलं. अगं पण हे तू सकाळी सांगितलं असतं तरी एवढं चिडलो असतो का मी साहेबांवर? हा ओ साहेब, सॉरी बर का. अहो हात जोडून माफी मागतो तुमची. मी एक नंबरचा बावळट माणूस आहे. कुठं काय बोलायचं काय बी कळत नाही मला. माफ करा हो, प्लीज माफ करा. ए रुजुता, अगं माफ कर, हात जोडतो मी तुमच्या समोर. मी एक नंबरचा बावळट माणूस आहे. मी बावळट, एक नंबरचा बिंडोक माणूस, येडा आहे मी एक नंबर. एक्सक्यूज मी. रुजुता सुंदर आहे, बुद्धिमान आहे, पण शेवटी ती एक माणूस आहे. आणि या जगात माणसाच्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसा लागतोच. तुमच्याकडे सध्या पैसा नाही. तुम्हाला नवीन बिझनेस करायचा आहे, त्यासाठी पैशांची गरज आहे. मी पुरवतो ना पैसा. मोबदल्यात तुम्ही एक छोटीशी गोष्ट करायची, अगदी छोटीशी, आणि ती तुम्ही मला 15 दिवसांकरता द्यायची. रुजुताचा सहवास. यू